साक्री घाटावर फार मोठ्या प्रमाणामध्ये रेती साठा जमा करण्यात आलेला आहे. तो इतका आहे की ते विचार करू शकता, करोडोचा साठा याच्यामध्ये जमा केलेला आहे. यांना कितीची लिस्ट दिलेली होती, किती फुटापर्यंत ते खोदायचा होता, किती त्याला साठा जमा करायचा होता, याचा काहीही उल्लेख दिसत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये इथे हा साठा जमा केलेला आहे. अग्रवाल नावाचा कोणतरी व्यक्ती आहे ज्यांनी हे ठेका घेतलेला आहे. याच्यामध्ये निखिल सुरंवर याचे सुद्धा आहे, तो गाडवारा त्याचं नाव आहे. आज ही रेती, ही वाळू करोडोची आहे. करोडोचा साठा यांना जमा करण्याचा दिलेला आहे का? कुठले कागदपत्र आहे त्यांच्याकडे? कोणते कागदपत्र यांनी जमा केले? हे नदी आहे, हे साक्री घाट आहे, हे बाजूचा हा परिसर आहे. या परिसराच्या माध्यमातून हा रेती साठा जमा केल्याने असे 5-6 ढिगारे आहेत आणि एवढा साठा यांना जमा करण्यासाठी दिलेलाच नाही. मोठ्या प्रमाणामध्ये हा अवैधरित्या साठा जमा करण्यात आल्यास सोडलेला आहे. सर्रासपणे चोरी चाललेली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या मदतीने, त्यांच्या आशीर्वादाने हे चालते आहे. यासारखं दुर्भाग्य काय असेल? आपण बघू शकतो इथे पोकलँड मशीन आहे. जेव्हा की पोकलँड मशीन वापरता येत नाही, पोकलँड मशीन वापरता येत नाही, पण ती सर्रासपणे वापरली जात आहे. यासारखं दुर्भाग्य नाही. इथे लुटेरे बसलेले आहेत ना, लुटेऱ्यांच्या विरोधात गेले की ते साव माणसाला फसवतात, मग खंडणीच्या रूपात फसवतात, मग कुठले पैसे देऊन आमिष दाखवतात, नाही ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. आज वाळू तस्कर, रेती तस्कर जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये एक आतंकवादाचं रूप घेत आहेत. सरकारची संपत्ती चोरायची, पैसा मिळवायचा आणि पैशाच्याच माध्यमातून दुसरा काटा काढायचा, याशिवाय दुसरं यांनी काही शिकलेलंच नाही आणि हेच चाललेलं आहे. हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे दुर्भाग्याची बाब आहे. आपण बघू शकता की हा रेती साठा कुठपर्यंत चाललेला आहे. आश्चर्य करावं तेवढं कमीच. हे रोडाची अवस्था बघा. पहिले जाण्याचा हा वाट होता चांगला, आज ही वाटसुद्धा यांनी नाहीशी करून टाकलेली आणि रोडसुद्धा बनवत नाहीत आणि कोणी यांना विचारणा करत नाही. विचार न केला तर बस पैसे द्यायचे आणि तोंड बंद करून ठेवायचं, हेच काम आता मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे आपण बघू शकता बरं का. हे बघा, अवैध रेतीचा साठा. कितीची लीज यांना देण्यात आली आणि किती यांनी खोदकाम करून. हे पहा, हे पोकलँड मशीन. मागच्या वेळेस मी असाच प्रकार केलेला होता. यांचा हा सगळा घोटाळा बाहेर काढणार होतो. त्यावेळेस मी तक्रार पण लावलेली होती आणि तक्रारी येण्याआधी आणि पोलिसांना पकडून माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता. ही तीच व्यक्ती आहे, रेती चोर, तस्कर.